त्या उमेदवारांकडनं 25 लाख काही उमेदवारांकडनं आणि 35 लाख काही उमेदवारांकडनं घेतलेली माहिती ही मला कुठल्या भविष्यवाल्यांनी किंवा कुठल्या हॅकरनी दिलेली नव्हती. जे उमेदवार पराभूत झाले त्यांच्या भावानी आणि त्यांच्या सहकार्याने मला ही माहिती दिली. ती पुराव्यानिशी दिली, बँक डिटेलनिशी दिली. स्टेटमेंट केलं काय सांग? मुळामध्ये स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करणारे नेते मंडळींना लाज, लज्जा, शरम, आबरू या शब्दांच्या पलीकडचं हे आता मंडळी झालेले आपण पाहतोय. जर खरंच त्यांना आबरू असेल तर त्यांनी पुढच्या 8 दिवसामध्ये माझ्यावरती आबरू नुकसानीचा दावा दाखल करावा. मला कोर्टाकडनं समज येऊ द्या. त्यानंतरनं मी जे काय माझ्याकडे पुरावे आहेत ते कोर्टामध्ये द्यायला त्या ठिकाणी उभा असणार आहे. मी जे काय वक्तव्य करतोय हे 4.5 लाख जनतेचा प्रतिनिधी किंवा मावळ तालुक्याचा एक प्रतिनिधी याचं भान ठेवून आणि जबाबदारीनं मी प्रत्येक वक्तव्य करत असतो. जे वक्तव्य मी केलं की भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वानं जे उमेदवार उभे केले पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये त्या उमेदवारांकडनं 25 लाख काही उमेदवारांकडनं आणि 35 लाख काही उमेदवारांकडनं घेतलेली माहिती ही मला कुठल्या भविष्यवाल्यांनी किंवा कुठल्या हॅकरनी दिलेली नव्हती. जे उमेदवार पराभूत झाले त्यांच्या भावानी आणि त्यांच्या सहकार्याने मला ही माहिती दिली. ती पुराव्यानिशी दिली, बँक डिटेलनिशी दिली. कुणाच्या खात्यावरती किती तारखेला पैसे दिलेत आणि कोण कोण व्यक्ती आमच्याकडं हे सगळे EVM हॅक करतो हे सांगायला आले त्यांची नावं माझ्याकडे त्यांनी दिली. म्हणून ती माहिती मी आणि त्यांनी जो काही प्रकार केला हा जनतेसमोर मी मांडलेला आहे. ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं सुनील शेळकेने पुरावे द्यावेत नाही तर आम्ही आबरू नुकसानीचा दावा दाखल करू. तुम्हाला जर खरंच सन्मान, अभिमान आणि आबरू असेल तर तुम्ही कोर्टात 8 दिवसात जा. मी अजून 10 दिवस थांबतो. तुम्ही माझ्यावरती आबरू नुकसानीचा दावा दाखल करा. मला कोर्टाकडनं समज येऊ द्या. त्यानंतर मी कोर्टात जे काय असेल ते पुरावे देईल. पण त्याच्या अगोदर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात मात्र मी लेखी स्वरूपात तक्रार देणार. अधिवेशन पुढच्या आठवड्यात आमचं सुरू होतंय. विधिमंडळाचं कामकाज सुरू होत असताना मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे देखील हे पुराव्यानिशी हातात त्यांच्या सगळी माहिती देणार. नेमकं कशा प्रकारचं हे घोटाळा दिसतोय की खरंच EVM हॅक केले होते की केवळ या उमेदवारांची फसवणूक करण्यात आली? नाही, हे हॅकर मोठे रॅकेट पुणे जिल्ह्यामध्ये आहे. मग त्यात मावळ तालुका, खेड तालुका ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार यांना कॅप्चर करता येतील किंवा त्यांच्याकडनं काही घेता येईल ते घ्यायचा प्रयत्न केला. आणि त्यात मावळ तालुक्यातले हे 2 नेते स्वयंघोषित यांनी ते रॅकेटवाल्या टोळीला भेटले. त्यांनी संपर्क केला आणि त्यातून तुम्ही यांना पैसे द्या, जर नाही निवडून आलो तर तुम्हाला ते पैसे परत मिळतील अशी डील केली. म्हणजे जुगार एक प्रकारे खेळला गेलाय का? या जुगार नाही. जर समजा हॅकर आहे ते एका व्यक्तीनं 10 लोकांकडनं पैसे घेतले असतील तर त्याच्यातले 5 लोक निवडून आले तर ते पैसे त्याला मिळतात. जे 5 लोक पराभूत झाले त्यांना ते परत द्यायचे. अशी डील त्यांची झाली. म्हणजे जे लोक निवडून येतील त्यांचे पैशांना, जे नाही आले त्यांना त्यांचे पैसे रिटर्न करणार. असं मला नेते कोण आहेत? ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं ना आम्ही आबरू नुकसानीचा दावा दाखल करतो तेच हे 2 नेते. तुम्ही बाळा भेगडेंना दुष्यंत बोलले तर बाळा भेगडे त्या पत्रकार परिषदेत काहीच बोलले नाही. ते नक्की रोख तुमचा होता कोणा? त्यांनी कालच मला वाटतं काहीतरी जे पराभूत उमेदवार झाले होते तर त्यांना सगळ्यांना बोलवून पत्रकार परिषद घेऊन सांगायचं की आमच्याकडनं कुणीच पैसे घेतले नाहीत, आम्हाला असलं कुणीही सांगितलं नाही. हे सांगायला फक्त अवघे 3च जण आले, बरोबर ना? तुम्हीच माहिती दिली मला.
फक्त अवघे 3 चालते. बाकीचे 12 जण कुठे आहेत? बाकीचे 12 जण कुठे आहेत? ते आले नाही म्हणून तुम्ही कालची पत्रकार परिषद पण रद्द केली ना. मग याचा अर्थ काय? आणि जर मी कुठले आरोप केले असेल, खोटे असतील, तर मी पण सांगतो, तुम्ही ज्या चौकात बोलवाल, ज्या ठिकाणी बोलवाल, तिथं पाय धरून तुमची जाहीर माफी मागेल. मात्र यांना या ठिकाणी जे आहेत ते गणेश बेगडेंनी अजून एक स्टेटमेंट असं केलं की आमदार ज्या वेळेला मतदान संपतं त्यावेळेला छाती ठोकपणे सांगतात इतक्या मतांनी येणार, तितक्या मतांनी येणार. तर मग हा ईव्हीएम हॅक करण्याचा प्रकार आमदारच करतायत का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. त्यांनी जावं ना, त्यांनी ह्या बाबतीत चौकशी लावावी, माझ्या विरोधात चौकशी लावावी. किंवा आमदार जे सांगतात तेवढ्या मतानं किंवा तेवढे उमेदवार विजय होत आहेत. मी माझा आत्मविश्वास 5-6 वर्षात केलेलं काम आणि जनतेचं आमच्यावरती असलेलं प्रेम, विकास कामातून जे आम्हाला मतदान होतं तेच आम्ही जाहीरपणे सांगतो की आमचा निकाल काय असणार आहे. पण यांचा निकाल यांना सांगता येत नाही, यांना उमेदवार नाहीत म्हणून या आयत्या वेळेला उमेदवार उभे करतात, करोडो रुपयाला डुबवतात. आर्थिक नुकसान करणं, गावात संघर्ष लावणं, हे जे काय केलं याच्या पलीकडे जाऊन ईव्हीएमच हॅक करून आणतो आणि तुमचा विजय करतो, याच्यापेक्षा निंदनीय आणि गलिच्छ राजकारण काय असू शकतं? होऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी, येऊ द्या सत्यता बाहेर, माझी तयारी आहे.